नमस्कार, तुमचं माझ्या सिरीज रेसिपीजमध्ये स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी. दोडक्याची भाजी बनवण्यासाठी आपण इथे घेतले 2-3 दोडके. तर आपण दोडक्याच्या असे व्यवस्थित अशा बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकून तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी टाकायची. मोहरी अशी व्यवस्थित तळली की भाजी छान होते. त्यानंतर लसूण टाकून व्यवस्थित असे थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आपण. तर कढीपत्ता टाकून व्यवस्थित असा हलवून घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, आपण मीठ चवीनुसार टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये दोडक्याचे फूल टाकून व्यवस्थित अशा परतून घेऊया. व्यवस्थित असे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी थोडेसे जास्ती टाकल्यास भाजी अशी थोडीशी रस्सा होते, त्यामुळे खायला छान लागते. त्यामध्ये आपण इथे टाकलेलं आहे कारळाचं कूट. कारळाचं कूटामुळे भाजी खूप छान होते. त्यानंतर आपण टाकलेलं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तर व्यवस्थित असे आपण हे मिक्स करून घेऊया. कारळाच्या कुटामुळे आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला चव खूप मस्त येते. तर आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून भाजीला पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेलं आहे ते धना पावडर. धना पावडर व्यवस्थित असे मिक्स करून आपण आता भाजी व्यवस्थित झाकून 10 मिनिटे मंद मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊया. तर आपली भाजी येथे बघा तुम्ही कशा प्रकारे अशी 10 मिनिटांनंतर तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन घरगुती रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.